नमस्कार मंडळी. तर आता आली आहे आषाढी एकादशी. एकादशीला खूप सारे पदार्थ बनवले जातात. तर माझा तर थंबनेल तुम्ही पाहिलाच असेल. तर आपण आज बनवणार आहोत शाबूचे वडे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने भन्नाट अशी आहे, झटपट आहे आणि कुठलीही पूर्वतयारी न करता हे वडे आहेत. तर व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि अगदी झटपट. आणि हे जे वडे बनवून ठेवलेले आहेत ते तुम्ही स्टोरेज पण करू शकता. म्हणजे 4-5 दिवसासाठी स्टोरेज केलं आणि केव्हाही तळले तरीही चालेल. त्यासाठी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. वरून त्याची साल काढून घेतलेली आहे. सगळ्यात प्रथम ते धुवून घेतलेले आहेत आणि ते मस्त खिचणीला एक साहाय्यानं खिचून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि सगळे बटाटे खिचून झाले तोपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. तर बटाटे इथे पूर्णपणे खिसून झालेले आहेत. तर ते मस्त 1-2 पाण्यानं मस्त धुवून काढायचे आहेत आणि त्यातलं पाणी असं दाबून काढायचं आहे आपल्याला. आणि पूर्ण व्यवस्थित दाबून घेतल्यावरती चाळणीच्या सहाय्यानं असं पाणी काढून घ्यायचं. म्हणजे लवकर होतं आहे. नाहीतर मग ते काढायला गेलं की जड जातं आहे. म्हणजे बटाट्याचा कीस जो आहे तो बाहेर पडतो आहे. चाळणीच्या सहाय्यानं बटाट्याचा कीस हा बटाट्याच्या चाळणीमध्येच राहत आहे आणि पाणी बाहेर निघत आहे. तर मग तो कीस एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा. 4 बटाटे घेतले त्यामुळे आपल्याला करायचं आहे एक पाव शाबू घ्यायचा आहे. कच्चाच घ्यायचा आहे. तो निवडून घ्यायचा आहे पूर्णपणे. निवडून घेतल्यावरती त्यामध्ये खडे असतात आणि 2-3 पाण्यानं शाबू घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला लागणार आहे वरई म्हणजे भगरीचं पीठ लागणार आहे वड्यासाठी. भगर निवडून घेतलेली आहे मी. त्याचं मिक्सरला एकदम असं बारीक पीठ करायचं आहे. ठोस मोठं ठेवायचं नाही, पूर्ण पीठ करून घ्यायचं आहे. तर शाबू पण निवडून धुवून घेतलेला आहे आपण बाऊलमध्ये, ताटामध्ये. आणि बटाटे पण असे मस्त दाबून त्यामध्ये ॲड करायचे आहेत. ॲड करताना त्यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत, शाबू घालणार आहोत. आणि तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. लाल मिरची टाकायची असेल तर टाकू शकता. आणि शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकता. लिंबाचा रस देखील टाकू शकता. मी तर शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आणि हे हळुवारपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. शाबू आणि बटाट्याचा एकजीव करून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ जाईल त्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात जाईल आता भगरीचं पीठ. म्हणजे भगरीचं पीठ उपवासाला चालतं. भगर किंवा तुम्ही वरई बोलत असाल त्याचं मिक्सरला पीठ करून घेतलेलं आहे. भगर ही भाजून घ्यायची नाही, डायरेक्ट निवडून व्यवस्थित मिक्सर करून घ्यायची आहे. ती हळूहळू 2-2 चमचे त्यामध्ये मिक्स करायचे आहे. जेवढं आपल्याला लागेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी काढून घेतलेलं मिक्सरमधून. तर मी अर्धी वाटीच्या वरती वापरलेलं आहे. तर हे मस्त मिक्स करून रेस्ट करायला ठेवायचे 5 मिनटासाठी. तोपर्यंत त्यासाठी लागणारी चटणी आपण बनवून घेऊया. चटणीसाठी घेतलेलं आहे आपण खोबरं, जिरे. तुम्ही जर जिरे नसताल टाकत तर स्किप करा. जिऱ्याने अगदी उत्तम लागते. कारण मी वडे बनवलेले आहेत ते एकादशीच्या अगोदर बनवलेले आहेत आणि त्यामुळं मी जिरे घातलेले आहेत. त्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, जिरे, कढीपत्ता असं करून मिक्सर फिरवून घेतलेला आहे आणि तडका दिलेला आहे. मस्त चटणी आपली तयार झालेली आहे. एकीकडे आपल्याला इडलीचं भांडं घ्यायचं आहे. इडलीच्या भांड्यामध्ये सुरुवातीला लिंबू किंवा चिंच ॲड करायचं आहे. त्याने इडलीचं भांडं बिलकुल खराब होत नाही. आणि भांडं गरम करायला पाणी ठेवायचं. पाणी व्यवस्थित ठेवायचं आणि इडलीच्या पात्र्यामध्ये मस्त इडलीचं पात्र पुसून घेऊन व्यवस्थित भरपूर असं चमचमीत तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती छोटे वडे बनवतो तसे वडे ठेवायचे आहेत आणि ते असे दाबून घ्यायचे आहेत. दाबून म्हणजे पूर्ण वाटी भरून पसरवायचे आहेत आणि एक करून भरून घ्यायचं आहे. आणि इडलीचं पात्र झाकून ठेवायचं आहे. इडलीचं पात्र झाकून पूर्ण ठेवायचं आहे. आणि शाबूचे वडे बघा, चेक केले तर व्यवस्थित शिजलेले नव्हते. तर मग पुन्हा 5 मिनिट ठेवलं आहे मी. गॅस मंद आचेवर ठेवायचा. नेहमी इडलीच्या पात्र्याचा मंद आचेवर ठेवायचा. तर वडे बघा किती छान असे. आणि इडली जशी आपण गरम काढतो तसे शाबू वडे हे
पूर्ण थंड झाल्यावर पटपट निघतात आणि निघालेले बघा मी कसे डब्यामध्ये स्टोरेज करून ठेवत आहे. उद्या तळू शकते मी किंवा थोड्या वेळाने देखील गरम गरम तळू शकते. ते फ्रीजमध्ये ठेवले तर अगदी 4 दिवस आरामशीर राहतात. म्हणजे तयारी न करता उद्याची तयारी ही आपण नक्कीच करू शकतो. शाबू भिजवायचा नाही, काही नाही, झटपट आहे. ही एकदम सोपी आणि अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे. तर मी आता सध्या 3च वडे तळत आहे आणि हे वडे तळल्यानंतर मी पुन्हा स्टोरेज केलेले वडे तळून दाखवत आहे. हे बघा किती मस्त. जेव्हा आपण तेलामध्ये मंद आचेवर ठेवायचा नाही गॅस आणि फुलही ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे. म्हणजे कमीपेक्षा जास्त आणि फुलपेक्षा थोडा कमी ठेवायचा आहे. आणि वडे तेलात टाकल्यावरती लगेच पलटी मारायची नाही, जेणेकरून ते लगेच चिकटले जातात कढईला आणि त्याचा आकारही निघून जातो. त्यामुळे हळूवारपणे त्याला पूर्ण तळू द्यायचं. आणि मस्त असा कलर आलेला आहे पहा, खूप सुरेख असा कलर आलेला आहे. तर मी हे पुन्हा वडे बनवून घेतलेले आहेत. तेही अशाच पद्धतीनं बनवायचे आहेत. मस्त त्यामध्ये तेल लावून टाकायचे आहेत. शाबूचं मिश्रण जे आपण शाबू बटाटा वरईचं पीठ जे मिश्रण केलेलं आहे ते टाकायचं आहे. मस्त दाबून घ्यायचं आहे आणि त्याला पण असं मस्त असं वाफेवरती एक 10 मिनटासाठी वाफून द्यायचं आहे. आणि नंतर पूर्ण थंड झाल्यावरती काढायचं आहे. आणि काढल्यानंतर याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं अधिक असं मिश्रण आणि अधिक असं साहित्य लागत नाही. हे बघा हळूवारपणे निघतं, अगदी पटकन. थंड झाल्यावर काढायचं, एकदम हाताने काढलं तरी चालतं आहे. पटपट असे निघून जातात आणि खूप छान असे ऑइली बघा, त्याला आकार एवढा सुंदर येतो आणि सुरेख येतो. आणि तळताना पहा अगदी सोप्या पद्धतीनं आणि सावकाश तळू द्यायचे, घाई करायची नाही. कारण तो भिजलेला वडा नाही, आतून पूर्ण सॉफ्ट झाला पाहिजे आणि बाहेरून असा कुरकुरीत असला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला तळून घ्यायचे आहे सगळे एक एक. तर आतापर्यंत आपल्या चॅनलवरती खूप सारे असे साधे आणि घरगुती रेसिपीज टाकलेल्या आहेत. आपण डेली टाकत आहोत. त्यासाठी साईडला सबस्क्राईबचं बटन आहे, तेही प्रेस करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करायला विसरू नका. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुम्ही याच्या अगोदर असा झटपट असे शाबू वडे बनवले आहेत का, तेही मला कमेंट करायला विसरू नका. हे बघा पूर्ण डिश आणि आपली चटणी आहे उपवासाची तयार. तुम्ही कढीपत्ता ॲड करत असाल तर कढीपत्ता ॲड करा, जिरे ॲड करा. खूप छान अशी रेसिपी आहे आणि अशी रेसिपी बनवून खा आणि कमेंट करायला सांगू नका. व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.